तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये फन आणि एन्जॉय करण्यासाठी नवी मुंबईमध्ये स्पॉट शोधताय का? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. मी चालली आहे नेक्सिस सीवूड मॉलमध्ये, जिथे जपान थीम पांडा वर्ल्डचा फेअर लागला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही थोडे उशिराच निघालो होतो, म्हणजे संध्याकाळी. आणि शिवूड मॉलच्या बाहेर पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसत आहे की सगळीकडे लाईट्स लागलेल्या आहेत, म्हणजे आम्हाला पोहोचेपर्यंत थोडा अंधार झाला होता. जपान थीम पांडा वर्ल्ड हे सीवूड मॉलच्या ग्राउंड फ्लोअरवरतीच बनवलेले होते. त्यामुळे आम्ही जसेच आतमध्ये गेलो, आम्ही थोडंसं थांबून लगेचच तिकीट काउंटरकडे जाऊन आमची तिकीट काढून घेतले. एक तिकीट 499चे होते. त्या एका तिकिटामध्ये एक मोठी व्यक्ती आणि एक छोटी व्यक्ती जाऊ शकते, आणि लहान मुलांना म्हणजेच शिवसारख्यांना फ्री एंट्री होती. आणि मग आम्ही आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये एंटर केल्यानंतर खरंच जपानची फिलिंग येते. सगळीकडे मोठे मोठे पांडाज वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करताना दिसत होते. जसं की कोणी म्युझिक वाजवताना, कोणी डान्स करताना, कोणी सी सॉ खेळताना, तर कोणी पांडा स्वतःच लहान मुलांना हातावर झुलवताना दिसत होते. आतमध्ये फक्त पांडाच नव्हते, तर लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी झोन, कलरिंग व फेस पेंटिंग कॉर्नर, खूप काही जे फॅमिली व मुले एन्जॉय करू शकतात. शिव हे सगळं खूप कुतूहलाने पाहत होता, आनंदाने पाहत होता, सगळं काही फील करत होता, हात लावून पाहत होता. खूप आनंद झाला होता त्याला. आणि तिथे मग आम्ही त्याला पांडाच्या हातावरती पण बसवले होते. तिथली दीदी म्हणत होती की इथे बसवताना लहान मुलं खूप रडतात, पण शिव काही रडला नव्हता. मस्त एन्जॉय करत होता, छान बसला होता. नंतरून आम्ही कसं बसत त्याला पांडावरून उतरवलं, कारण की बाकीच्या मुलांना पण पांडाच्या हातावरती बसायचं होतं. मग नंतर आम्ही त्याला दुसऱ्या पांडाच्या पाठीवर बसवलं. तिथं पण तो खूप वेळ बसला. त्याला ते खूप आवडलं होतं सगळीकडचं. आणि हो, इथे तुम्हाला अतिशय आवडतील असे फोटो स्पॉट्स, जपान स्टाईल होम, इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप सारे फोटोज काढू शकता व मेमरीज क्रिएट करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे, हे पूर्णपणे इनडोअर आहे, म्हणजेच मॉलच्या आत, जे तुम्हाला उन्हापासून वाचवेल. जर तुम्ही फन फॅमिली डे आउट प्लॅन करायचा विचार करत असाल, तर ही जागा नक्की ट्राय करा. आम्ही पण इथे खूप एन्जॉय केला, खूप सारे फोटोज काढले, मेमरीज क्रिएट केल्या, मॉल फिरलो, आणि मग आम्ही पण खूप संध्याकाळ झाली होती, मग आम्ही पण घरी निघालो. रस्त्यानेच भूक लागली होती, पण शिवने रस्त्याने काही खाऊनच दिले नाही. त्यामुळे मग गुप्ता सँडविचमधून घरीच सँडविच आणि बर्गर पार्सल घेतले. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.